सामना लवकरात लवकर पुजारी अंकल संघाला असं सोमेत घाबरल्यासारखं वाटतं, त्यामुळे प्लेयर शोधतायत ते. प्रमोद असे एकुलते एक बायकोचे एकुलते एक असे मानले जाणारे आपले प्रमोद भाई. +40 आहे ते परब अंकल. होईल होईल हा अरुण परब यायला पाहिजे असं माझं सगळ्यांचं म्हणणं आहे. असं वाटतंय बिर्याणी नसल्यामुळे प्लेयर्स घरी जायला लागलेत असं मला वाटतंय. मला बिर्याणीमुळे हा आणि दारू ते सकपाळ सारखे प्लेयर दारूमुळे घरी गेलेले आहेत. अंपायर कोणीतरी विनंती आहे. सतीश शेठ मयुरेश लेग अंपायर प्लीज. जहा अंकल त्यांनी देशासाठी आपलं एक 10 ते 12 वर्ष देशासाठी त्यांनी आपल्याला सर्व्हिस दिलेली आहे, सेवा केलेली. 15 वर्ष देशासाठी सेवा केलेली आहे. आर्मी मधून रिटायर झाल्याच्या नंतर सॉरी माफ करा 25 वर्ष आपल्या देशाची सेवा केल्याच्या नंतर असं नाही एक देशाचे आपले अभिमान म्हणून तसंच आपल्या मॉर्निंग क्रिकेटची शान अनिल जहा अंकल बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. ओ हो अरे हा उत्कृष्ट चेंडू, एक बॉल आणि एक धाव. असं वाटतंय तो चेंडू पुजारी अंकलचा पाठलाग काय सोडत नाहीये. पाऊस नसताना सुद्धा बघूया आपले लाडके असे मानले जाणारे भाऊ प्रमोद भाऊ काय करतायत आपल्या संघासाठी. असे आपले जे मॉर्निंग क्रिकेटमध्ये इंडियाची जर्सी घालून आलेले. वडापावसाठी ठेवा. वडापावसाठी किती आहेत एक अमाऊंट सांगितलं बरं होईल. 100 होते का. ज्यूस आला. दुसरा चेंडू. अरे मस्त. अरे हा कोण आहे. ये कोण चमत्कार आहे. एक सतीश एक पिक्चर बघितला का. एक मॅजिक बॅटचा एक पिक्चर बघा काहीतरी आपल्या इंडियनचा काहीतरी होतं ना काय चेन कुली की मेन कुली. असा एक असा प्लेअर गवतातून बाहेर आला तर बेडू कसा उड्या मारत बाहेर येतो तसा आपला एक प्लेअर बाहेर आला. नाव काय बाळा तुझं. मोगली. जंगल पता चला है चड्डी पहन के फूल खिला है. आहा क्या चाल है क्या दाल है. बटाटा कैसा धावता है. हे सोललेली कोंबडी. बोलायचं पण नाही. असे उत्सुकता मला याच्या मागचं कारण आता कळलं. म्हणजे मी अनाऊन्स करावी. उत्कृष्ट शॉट चौकार. नाही राकेशजी नाही कसं आहे माहितीये का किसनचा आवाज आला म्हणजे कसं विकेट जावर मला बॅटिंग भेटावी मॅन ऑफ द सिरीज साठी मला हे एक प्रकारचं म्हणून तिकडनं आवाज आला. अभिजित काहीतरी बोल म्हणजे
एक विकेट पडेल. भेटल त्याला एकच फायनल. याच्यानंतर जिंकला तर भेटेल त्याला. संधी आहे त्याला. संधी आहे. परब अंकल यांनी उत्कृष्ट असा चौकार मारलेला आहे. असं वाटतंय त्यांच्याकडे 2 पॅक पोटात गेलेले आहेत त्यांच्या. नाही एवढी ताकद येणार नाही त्यांच्यामध्ये. मला इकडून आला. माफी मागतो मी थोडीशी. माझ्या शब्द मी परत घेतो. आउट केला. जरा मी परब अंकलांची माफी मागतो. माझ्या शब्दांचे थोडेसे हेला नाही हे अंपायरने काय दिलेलं आहे. पंचाने निर्णय नाही. ओ डिक्लेअर पण करू शकतात. डिक्लेअर केलंय. ओव्हर झालेली आहे. ओव्हर झाली ना. ओव्हर झाली का. ओव्हर झाले डिक्लेअर करू शकतात. डॉट बॉल. किती रन. 8 रन. काय विनय तुम्हाला विनंती आहे. जर असे विकेट असेल तर विकेट घ्यायचे. सर्वांना विनंती आहे. असं बघू नका. गेम खेळा. आठ रन. 8 म्हणजे तात्पर्य बोलू नये. तात्पर्य एक सतीश अंकलचा इशारा दुसऱ्या प्लेअरकडे. पण जाऊ दे. उदाहरणासहित स्पष्टीकरण लहानपणी आम्हाला होतं मराठीमध्ये. हा संदर्भासहित स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. हा सोमित मेरे बेटे को क्यों डराया. चलो कोई बात नाही. बॉलरचं नाव काय. पंडितजी काय करतात आपल्या संघासाठी बघूया. ओ हो. प्रमोद यांना काय चेंडू दिसत नाही वाटते. आणि बॅटीची वाट बघणारे. भेटल प्रत्येकाला बॅटिंग भेटेल. त्यामुळे खेळा प्रमोद. बिंदास खेळा. दुसरा चेंडू आणि व्हाईट बॉल. आपल्या स्कोररसाठी थोडं पाणी आणावं. राहुल यांना विनंती आहे. पंडितजी दुसरा चेंडू फुलटाच होता. असा हा फुलटाच चेंडू त्यांनी असं वाडीमा पाठवायला पाहिजे होता. पण तो काय चेंडू जाऊन गेला फक्त इथंच ज्या अंकलच्या बाजूने गणेशजी यांच्याकडे. 2 चेंडू आणि 10 धावा. बघूया तिसरा चेंडू काय करतायत पंडितजी आपल्या संघासाठी. आणि सोमित सामना करतायत चेंडूचा. आहा देखता है बांद्रावर मारता है कुर्ला. चेंडू काय बॉल काय बॅटला लागली नाही. हा पंच निर्णय द्यावा. पंच 22 नॉट आउट. ज्या अंकलने अपील केलेली आहे पण पंच काय त्यांच्यावर इम्प्रेस झालेले नाहीयेत. चौथा चेंडू बघूया पंडितजी आपल्या संघासाठी काय करतायत. तसेच समोर प्रमोद नाही. भेटल आता विकेट पडेल बघा. बॅट उचलली म्हणजे विकेट पडेल असं मला वाटतंय. हो वरती थोडा लागला असता कॅच होती. नाही 2 धावू शकत नाही ते. कारण की ते मगाशी आम्ही बॅटिंग करतो ते हावरा बोलतात ना. ते काय होतं ते मला आता समोर दिसतंय. परत बसला. अरे यार म्हणजे असं आहे ना. या संघामधून शिकायला भेटते. असं उदाहरण आणि स्पष्टीकरण समोर दिसतंय सगळ्यांच्या डोळ्यांना. जे आपले यंगस्टर आहेत. हो गगनचुंबी छक्क. नाही चौका असं वाटतंय ते हवेला. पण असं वाटतं की बॉल बाहेर जाऊ नये. तो असं वाटतं बाहेर गेलेला बॉल पण आतमध्ये आलाय परत. नाही ओके चालेल. म्हणजे संपल्यावर परत ये रे.
ओव्हर झाले की शेवटचा चेंडू 16 रन. 1 ओव्हर 5 बॉल आणि 16 रन. बघूया शेवटचा चेंडू आपल्या संघासाठी काय करतायत पंडितजी. उत्कृष्ट चौकार. 4 रन लगातार 2 बॉल 2 चौकार आणि 20 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा. असं वाटतंय प्रमोद यांना डिक्लेअर केलंय. आहेत ना सुयोग है, लेकिन मैं बोलता है ना मेरे को चाहिए. मैं बोलता है गेम के ग्राउंडच्या पासून लांब राहू शकत नाही असे आपले असणारे किसन शिंदे. हा गणेश 20 रन 20. सगळे संपले. विनोद कुठे. विनोद सकपाळ 20 रन 20. प्रशांत पाटिल यांच्या संघाला असे हार के कगार पे जो डाल के बोलता है ना दुश्मन ना करे जो काम दोस्त ने किया है. विनोद सकपाळ त्यांच्या परम मित्र असे प्रशांत पाटील यांना सोडून गेले. अतिशय अटीतटीच्या सामन्यामध्ये त्यांना सोडून गेलेले. नाही मला असं वाटतंय ते 3-3 हजार किती भेटले ते बघायला गेलेत. काउंटिंग साठी गेलेले आहेत. एक नोट कमी आली आहे का. ओके ओके. ते गाणे मी 36 नखरे वाली मला लाखाची मागणी आली. तसं आहे ना आता मगाशी मागच्या सामन्यामध्ये विनोदला मागणी होती कारण की त्यांच्याकडे प्लेअर नव्हते. त्याचे 36 नखरे आहेत पण त्याला तरी मागणी होती. ओके. अतिशय असा तुफान वेगवान गोलंदाज गणेश यांनी असं बोलतात ना अचूक वारा केलेला आहे किसन शिंदे यांच्या. आता बघूयात सुमित आपल्या संघासाठी काय करतायत. असं आतुरतेने त्यांचा चिरंजीव सकाळपासून त्यांच्या बॅटिंगची वाट बघतोय पण असं काय असं लांब काय षटकार आलेला नाही त्यांच्या बॅटद्वारे. अरे त्यांनी गणेशांनी जर लक्ष दिलं असतं तर हा सुमित यांचा विकेट भेटला असता त्यांना. 22 असते ना 20 होते 2 काढले 2 बॉल नाही आधी नाही पीटर अंकल नाही निखिल नाही 2 ओव्हर 2 बॉल आणि 22 धावा. पीटर अंकल येतात आधी बघा फक्त आधी आणि निखिल कामले. आधी आणि निखिलला फोन करा. अरे ब्रावो ब्रावो अरे ब्रावो. आपला वेस्ट इंडिज मधून आलेले ब्रावो 2 उत्कृष्ट असे झेल पकडलेले आहेत ब्रावो यांनी. मुंजा करके सबको गुंजा. ओहो ये बोलते हैं ना पहली गेंद से मैंने बोला था देखता है बांद्रा और मारता है कुर्ला. ऐसे कोई देखने के ऐसे बोलते हैं ना ऐसे. सोमी बारे तो नाव काय रे नाव काय आयुष. आयुष अरे यार अरे असे एक असे नावाजलेले असले असे मॉर्निंग क्रिकेटचे विनय ठाकूर यांनी थोडी त्यांच्याकडून एक चूक झालेली छोटीशी. किसन सारख्या तुफान बॅट्समनला त्यांनी संधी दिलेली एक. बघूया काय करतायत. 1 रन किती मागात पडतोय त्यांना बघूया आपण. 5 बॉल शेवटच्या चेंडूत काय करतायत किसन बघूया. 24 धावा 2 ओव्हर 5 बॉल 24 धावा. कमी झाला स्कोर. असं मला वाटतंय धीरज हे आपल्या त्या साईडला वैतागलेले आहेत की माझ्याकडे चेंडू येत नाही रे यार. माझ्या नशिबात चेंडू लिहिलाय का नाही ते पण समजत नाहीये. एक असा पुढच्या ओव्हरला स्ट्राईक घेण्यासाठी एक असे 1 रन काढलेले आहे. किसन शिंदे हे नावाजलेले प्लेयर आहेत. ते 2 ओव्हर 12 चेंडू मध्ये काहीही करू शकतात. 3 ओव्हर 25 धावा 2 ओव्हर मध्ये ते 50 धावा काढू शकतात जर त्यांना 13 बॉल खेळायला भेटले तर. सुमित आहे ना
सुमित 40+. सुयोग पप्पू पप्पा तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. सुयोग यांना आवाज देण्यात यावा विनंती आहे. सॉरी आपला आदित्य 25 3 ओव्हर 25 धावा. पप्पाजी सर्वात महागडे प्लेयर मॉर्निंग क्रिकेटचे. 2 ओव्हर 25 धावा 3 ओव्हर 25 धावा. शेवटच्या 2 ओव्हर बघूयात किसन शिंदे आपल्या संघासाठी काय करतायत. ओहो लांब लावलेला आहे आणि 6 धावांसाठी म्हणून ते बोलतात ना किसान है तो मुमकिन है. 12 बॉल में 50 रन भी बन सकते. 31 3 ओव्हर 1 बॉल 31 धावा. दुसरा चेंडू घेऊन सुमित बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. आणि लगातार दुसरा षटकार. का सतीश शेठ मगाचपासून ते उठक बैठक का करत होते या कारणासाठी. चळवळ त्यांच्याशी चळवळ चालत मी मैदानात का नाही. हे प्रमोद यांनी 1 ओव्हर खाल्ल्याच्या त्यांना असं वाटत होतं मी मैदानात का नाही. पण त्यांनी सिद्ध करून दाखवलेले मैदानात गेल्यावर मी काय करू शकतो. किसन शिंदे यांनी सिद्ध करून दाखवलेले 2 चेंडू आणि 2 षटकार. बघूयात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये युवराज सिंग यांनी बनवलेला विश्वविक्रम 6 बॉल 6 षटकार. कोण 2 ओव्हर 3 ओव्हर 2 बॉल 37 धावा. 2 चेंडू 2 षटकार. बघूया यॉर्कर सुमित यांनी अतिशय उत्कृष्ट चेंडू लावलेला आहे. 40+. गणेश 40+ आहे ना. गणेश नाही अनिल गणेश 40+ नाही ना. हा मग आहे 3 ओव्हर 3 चेंडू आणि 38 धावा. अरे यार इसको कोई घर भेजो यार. क्या कर रहा है खाली बॉल खा रहा है. सुबह से कुछ नाश्ता किया कि नहीं रे. ए तेरे पापा ने कुछ नाश्ता किया कि नहीं सुबह से. खाली बॉल पे बॉल खाए जा रहा है यार. ये अच्छा दिख रहा है क्या. ओहो 4 चेंडू खाल्ल्याच्या नंतर 6 5व्या चेंडूला षटकार. 44 3 ओव्हर 4 3 ओव्हर 5 बॉल आणि 44 धावा. तसं म्हणजे एवढे खाल्ल्याच्या नंतर त्याला वाटतं माझ्या पप्पा बद्दल तारीफ करावी पण नाही करणार तारीफ मी नको बघू. याच्यामुळे मी तारीफ करत नव्हे. चुकीचं. ओके तुमची प्लॅनिंग वेगळी होते विनयजी मला समजलं पण जाऊ द्या. जे नशिबात लिहिलेलं असतं तेच भेटतं. तुम्हाला सुमित यांची विकेटच होती. हे मारू नको पप्प्या रे. पप्प्या मारू नकोस. अरे त्याला सोडून त्याच्या नादी नको लागू. सुमित यांनी 9 बॉल मध्ये 15 धावांची तुफानी खेळ खेळलेले. तुफानी बोलले जातात. 2 चौकार आणि 1 षटकार. पण बाकी सगळे डॉट आहेत मित्रा. म्हणजे 8 आणि 14 हे 14 रन आहेत. बाकी सगळे डॉट आहेत 9 म्हणजे 6 बॉल डॉट केले त्यांनी. नाना सॉरी चला फ्लेवर आहे आणि पुरुषोत्तम भुजबळ उर्फ नाना यांना लावलेला खणखणीत षटकार. मग त्यांची ओळख अशी पहिली ओव्हर देण्यात मजा आहे रे. अशी शेवटची ओव्हर देणार तर असे तुफान बॅट्समन
आणि अशाच या षटकारासोबत 50 धावांचे असे पल्ला पार केलेला आहे विश्वास 11 यांनी. असं वाटतंय चुरशीचा सामना सतीश 11 वर्सेस सोमित 11 होण्याची शक्यता, दाट शक्यता वाटते. 90% चान्सेस. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. दुसरा षटकार खणखणीत. अरे कमॉन इंडिया अशी ओळख असणारे सोमित यांच्याकडून आवाज येत आहे. असे त्यांचे सर्व रिमोट कंट्रोल शांत आहेत, कुठलाही सल्ला देत नाहीयेत. त्यांच्या सल्ल्याने जर काही केलं तर असा विकेट भेटू शकतो त्यांना किसन शिंदे यांचा. तिसरा चेंडू बघूया आणि 4 रन जाऊ शकतात का बघूयात. षटकार मारले. आधीला करा सतीश मॅच आपली तिथे लगेच नाही. किसन आहे तो, किसन आहे. किसन यांचे वैयक्तिक 30 धावा बघूयात. ब्रावो. हा उत्कृष्ट फिल्डर यांच्यामध्ये ब्रावो यांचं नाव असं वाटतंय मला दिलं जाऊ शकतं, तुम्हाला भेटू शकतं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून. 4 कॅच घेतलेले आहेत त्यांनी. 2 चेंडू भन्नाट. अरे सोडा त्याला, काय ते नादी लागलाय. अरे त्याच्या बाजूला उभाच राहू नका, साईडला निघून. निघून जा ना, बोलवत त्याला बसू नको. आता त्या नादीत नको लागू. हे पडेल तो स्लिप होईल. या सामन्याचे शेवटचे 2 चेंडू आहेत. बघूया असे ट्रॉफीचे प्रत्येक कसं बोलतात ना, फोटो लवर, सेल्फी लवर असे ओळखले जाणारे विनय. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. मागच्या सामन्यामध्ये त्यांना आमच्या एका फलंदाजाने खूप असं धुतल्यासारखं आठवतंय मला. जर असं रिप्ले, अरे समोरच प्लेयर हसले, त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आलेलं आहे. आधीला फोन करा. आधीला ओ जागेवर उडवलेलं आहे ते. असे हे पोचूस्तर, बटाटे पोचूस्तर असे 10 धावा धावले जातील. अरे 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 दरपड्यात करपड्यात कसं तरी रनआउट घेतलंय धीरज यांनी. अरे 4 वडापाव कामी आलेले आहेत. 60. तिसऱ्याला आउट झाला. किसनने वैयक्तिक किती केले? किसन ओके. किसन यांच्या असे बोलतात ना 60 धावांपैकी वैयक्तिक 30 धावा आहेत त्यांच्या. नाना बघूया आपल्या संघासाठी काय करताय. शेवटचा चेंडू. काही नाही. पंच आपला निर्णय द्यावा. 22 61 धावा झालेल्या आहेत आणि 62 रनांची आवश्यकता आहे झा 11 यांच्यासाठी. बघूया. सिंगल 61 धावा झालेल्या आहेत म्हणजे बोलतात ना 60 नानांची 60 पार झालेली आहे. तसंच त्यांच्या संघाला पण तेवढेच धावा त्यांना करायच्या आहेत. आता बॉल कमी येतात. बॉल कमी 4 बॉल तेव्हा फायनल तेव्हा 4 बॉल. अतितटीचा सामना आहे. सोमित 11 यांनी रनांचा डोंगर उभारलेला आहे. असं 12 रन प्रति ओव्हर असं रन पाहिजे त्यांना. रन रेट असे आपल्या स्टेडियम मधून एक VIP चेअर मध्ये बसलेले आपले लाडके प्रशांत पाटील
असे ते VIP चेअर वर बसलेले आहेत. ये देखिए तन्मय बोल रहा था मुंजा बोलने को. कोई तो बोल रहा है मुंजा बोल, मेरे को पता भी नहीं यार. चला चला लवकर, सगळ्यांना विनंती आहे त्यांनी लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावा. स्वामी त्यांना विनंती आहे. ए राहुल, तुम्हाला स्पेशली तुम्हाला बोलवण्यात येते. नाही नाही मित्रांनो, तुमच्या मागे एक विनंती आहे, खेळत असल्यास खेळू शकता. नको सोमितला आरवाचा कॅच वगैरे सोडू शकतोस तू. हा त्याला मारतोय. बस तू, आपण मारू त्याला. बस तू इथं. अरे बारके तू पण जा, त्यांनी पण बारीक खेळवलं, तुझा फिल्डिंगला जा बाळा जा. हो ना, काही प्रॉब्लेम नाही. 11च खेळ ते 11 मोजा तुम्ही तिथं त्यांना पण आता ये रोहित. नाही राहुलला पाठवलं आम्ही स्पेशल त्यासाठी. रोहित पण गेला. अरे यांच्याकडे बॉलर नाहीत पण. चला जहा अंकल 11 यांना विनंती आहे, त्यांनी त्यांचे 2 फलंदाज मैदानात पाठवावे. प्रत्येक वेळेस डिस्कशन करून काय होत नाही, ते मैदानात परफॉर्मन्स दाखवावा लागतो. दोन प्लेयर अतिशय त्यांनी अशी बोलतात ना, बॅटीची कमान आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. त्यांनी असं रणांचा जो डोंगर आहे तो त्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतलेला आहे. बघूयात विनय ठाकूर आणि विजय पुजारी अंकल हे काय करतायत आपल्या संघासाठी. वसवस नाही रे, आमच्या टीमचा प्लेयर आहे तो आदित्य. ओके, म्हणजे मॉर्निंग क्रिकेट मध्ये गुरु चेला, म्हणजे ज्या टीम मध्ये पुजारी अंकल खेळणार त्यांना त्या टीम मध्ये विनय हवाच असतो, अशी एक हे जोडी आहे. म्हणजे असं प्रथा आहे, प्रथा. हा पण तरी काय असं अटूट नाते, पण त्यांचा बॅड लक केला तर काय पिछा सोडत नाही. ते आपले सतीश अंकल यांना विनंती करण्याची जोडी बद्दल तुम्ही काय बोल, 2 शब्द तुम्ही प्लीज, एक 2 शब्द आम्हाला विनंती आहे तुम्हाला. गुरु आणि शिष्य रमणे बनादी जोडी, अजून काय बोलू शकतो आपण. शब्द सुचत नाहीत मला. एक अच्छा, एक अजून फरमाईश आली आहे. महेश आणि लक्ष्या, जय आणि विजय, वीरू आणि जय आणि वीरू, करण अर्जुन. और बोलो राम लखन. मॉर्निंग क्रिकेट पहिल्यांदा प्रायव्हेट जॉब गव्हर्नमेंट जॉब पेक्षा महाग पडलेला आहे. काय फक्त गव्हर्नमेंटला आम्हाला फॅसिलिटी जास्त भेटतात, पण जॉब मध्ये बोलतात सॅलरी वगैरे सगळं यांनाच जास्त आहे. म्हणजे आता बोलतात ना, मॅच मध्ये ती आम्हाला चुरस होती, एक आनंद होता ना. असू द्या, एक आनंद होता आम्हाला, की म्हणजे मला बोलायला आनंद भेटत होता की 2 जोडीबद्दल मला अजून बोलता येईल. पण स्वामी त्यांचा असा वेगवान चेंडूने पुजारी अंकल यांची विकेट घेतलेली आहे. आता नवीन पेक्षा राहुल कदम आपल्या संघासाठी काय करतायत. 40+ ची रिप्लेसमेंट राहुल संघासाठी पहिल्याच चेंडूमध्ये बघूया काय करतायत. पण मला असं वाटतंय त्यांना चाऊल करायच्या आधी बॉलनी चाऊल करून असा वाईट गेलेला आहे तो. कटअप असे. हो अंपायरचा अतिशय असं बोलतात ना, इशारा निरीक्षण खतरनाक. भेटला, जाऊ दे भेटला.
आहाहाहाहाहाहा. एक असं संधी होती, जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर त्यांनी थ्रो केला असता तर कदाचित विनय यांची विकेट भेटली असती. 4 बॉल 4 धावा आणि 1 विकेट. आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे सोमित यांनी. बघूया आपल्या संघासाठी 5वा चेंडू काय करतायत. 4 बॉल 1 वाईट, सॉरी 3 बॉल. ओके 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 काय टेन्शन. 4 धावा. अल्टीपल्टी शॉटचे बादशाह विनय ठाकूर. चालेल चालेल, कुठून तरी आवाज आलेला आहे. चौकार चालेल, षटकार नाही चालणार. आवाज आलेला आहे. एक्स्ट्रा रनचा डोंगर उभा केलेला आहे सोमित इलेव्हन यांनी. 8 धावा, 4 चेंडू आणि 8 धावा. कानापासून असा आवाज गेलेला आहे. ते जादूगर बोलतात ना, जादूगर. ते सोमित यांच्या हातामध्ये ती जादू आहे बॉलिंगची. कमॉन इंडिया म्हणून ओळखले जाणारे सोमित. बघूया शेवटचा चेंडू. कॅच. ही जर कॅच घेतली असती ना तर त्यांनी हा सामना खिशात घातल्याचा जमा होता. जाऊ दे, विनयने मारलेला आहे. 12 रन आणि 1 विकेट 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. त्या जो आवश्यक रन रेट आहे 12चा त्या असं बरोबरीने चाललेले आहेत. पण असं एक दिमागदार पारी असू, जसे मागच्या इनिंग मध्ये षटकारांचा पाऊस दिसला किसन शिंदे आपले सोमित यांनी मारले, तसं त्यात दिसत नाहीये. मला असं वाटतंय सतीश, मला असं वाटतंय धीरज हे बॅटिंग साठी खूप आतुर झालेले आहेत. असं काय वाटतं तुम्हाला, किती वेळात त्यांना बॅटिंग भेटेल? जिंकतील का हारतील? अच्छा ओके. बघूयात राहुलजी आपल्या संघासाठी काय करतायत. आणि तुफान एक्सप्रेस सुयोग, बघूया आपल्या संघासाठी काय करतायत सुयोग. हो, कट केलेला आहे राहुल. काय कोण मला बोलायला नका लावू रे आता. मी काय आहे धीरज, काय आहे? 2 सेकंद. एक आपले लाडके आपले खेळाडू विरकेश यांचा वाढदिवस आहे, तर सगळ्यांनी त्याला विश करावे. हॅपी बर्थडे विरकेश. ओके, सुरू करा. नाही, बघूया चौकार. जोपर्यंत विनय ठाकूर मैदानात आहेत तोपर्यंत पुजारी अंकलच्या जीवात जीव, म्हणजे बोलतात ना, त्यांना कॉन्फिडन्स आहे की आम्ही सामना जिंकणारच. हा, म्हणून निवांत बसले ते आपले प्रशांत पाटील, विचुंबचे रहिवासी. आणि मॉर्निंग क्रिकेट मधून पहिली टीम बाहेर गेलेली. आहा आहा, कुठे गेला चेंडू? दिसतोय का? आंबा पडला का? पाडाला लागला आंबा असा. बघूया आता स्कोअर झालेला आहे. 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटकार आलेले आहेत. 23 धावा. बर्थडे बॉय यांना विनंती करतो की यांनी मंचावर यावे प्लीज. बर्थडे बॉय सर्वांना थँक्यू. आणि लवकरच तुमच्या अकाउंट मध्ये 5,000 जमा होतील. बरोबर ना रे? अरे कॅचची संधी आहे, कॅचची संधी आणि कॅच पकडलेली आहे. आणि ही मॅच त्यांनी खिशात घातलेली आहे. मॅच गेलेली आहे. विनय ठाकूर विनय ठाकूर यांची कॅच घेतली म्हणजे असे मॅच खिशात घातले असं झालंय. आता असं वाटतंय मला एक प्रथा आहे, टी शर्ट वर्क करण्याची प्रथा आहे इथं, ती असं मला वाटतं लवकरच आपल्याला दिसल. कॅप्टन इथे, कॅप्टन टेन्शन, कॅप्टन टेन्शन घेत नाही. कॅप्टन कुठे? कॅप्टन कॅप्टन नाही टेन्शन घेत. ते असे बघतात ना, बघतात क्षणी असे 2 टायर असे लटकलेले आहेत. असे लांबून जरी फोकस केलं तरी टायर दिसत आहेत ते.
असं आहे. ज्या अंकलकडून एक आलेलं आहे म्हणजे गौप्यस्फोट केलेला आहे त्यांनी. सोमितचा संघही त्यांचाही संघ आहे म्हणजे त्यांनी दोन्ही संघाला स्पॉन्सरशिप केली असं वाटतंय. असे लेनदेन झालेलं आहे का बघू. धीरज बेहरा आपल्या संघासाठी काय करतायत. पुढचा चेंडू ओ हो वाडीमा धीरज. 4 बॉल 5 चेंडू आणि 29 धावा. दुसरी 1 ओव्हर 5 बॉल आणि 29 धावा. 29 एक 50% त्यांनी रन चेस पण पोहोचलेले आहेत. 29 बोललं तर 62 धावांपैकी. बघूया शेवटच्या चेंडूसाठी सज्ज असलेले आपले सुयोग पाटील. 19 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. असं काय राऊंड अरे नाही भन्नाट सारखे फिल्डर असताना 4ची अपेक्षा करू नका तुम्ही. एक अर्धा टप्पा पार केलेला आहे. 2 ओव्हर आणि 30 धावा झालेल्या आहेत. एक 32 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू. 32 विकेट सोडू नका. बघूया सोमित 11 आपल्या संघासाठी तिसरी ओव्हर कोणाला देत आहेत. अजून 3 ओव्हर 18 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. मॅच असे दोन्ही बाजूला 50-50 आहे. जर यांनी धीरजचा विकेट घेतला तर पूर्णपणे मॅच त्यांच्या खिशात जाईल. एक शेवटची आशा ज्या अंकल 11 यांची धीरज बेहरा यांच्याकडून. बॉलर विनय चव्हाण. मागच्या मॅच मध्ये थोडस महागडा षटक टाकलेलं विनय यांनी. बघूया या सामन्यात काय करतायत ते. 18 चेंडू आणि 32 धावा. आरामात एक 11चा रन रेट. एक 10.50 कव्हर केलेले आहेत विनयच्या 2 षटकाराने. त्याच्यानंतर धीरजने पण एक षटकार मारला. विनयने एक मारला. एक 4 मारला ना पण. एक 4 एक चौकार. विनय आपला पहिला चेंडू घेऊन ओ क्या मारा है जसं कॅच. अरे बापरे असं वाटलेलं हा चेंडू डायरेक्ट सिकेडी कॉलेजच्या ग्राउंडवर गेला मँगो गार्डनच्या. पण चेंडू इथंच थांबला हवेमुळे. का ते असं एक कॅप्टनची अनाउन्समेंट आलेली आहे. मॅच जिंकून जर धीरज आले तर कॅप्टन आम्हाला 500 रुपये देणार आहे धीरजला सोडून. आम्हाला ऐकलं ना काय बोलले ते 500 आपल्याला देणार. पंच वाईट चेंडू. 27 एक 17 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. कॅच ट्राय करा. कॅच त्याला वाटलं त्याने सोडून दिलता. ओ हो अरे राहुल आपल्याला मॅच जिंकवायची आहे. हा नाही आमचा राहुल असं आहे का. ओके बघूया राहुल कदम आपल्या संघासाठी काय करतायत. आणि विनय चव्हाण हे तिसरा चेंडू षटकातील वैयक्तिक षटकातील तिसरा चेंडू घेऊन आलेले आहेत. सज्ज आहेत बॉलिंग साठी. तिसरा चेंडू. अरे बाप शॉट आहे आणि चालेल काही हरकत नाही. किसन यांच्याकडून डायरेक्ट किपर यांच्या हातात थ्रो. एक 9 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. सॉरी 15 चेंडू. आवाज आलात ना पण लगेच. कसं आहे ना ते धीरजला ग्राउंड मध्ये उभं राहणे आवश्यक गरज आहे. 14 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता.
शॉट आणि चौकार जातोय का 4 धावा. त्याच्याकडे 13 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. असं वाटतंय आमच्या संघाला म्हणजे वैयक्तिक मला 500 रुपये भेटण्याची शक्यता जास्त शक्यता आहे, 10 शक्यता आहे. असं वाटतं धीरज हे मॅच जिंकूनच येणार आहेत. पण मला असं वाटतं झा अंकल यांनी दिलेला शब्द पाळावा, 500 रुपये द्यावा सतीश अंकलच्या संघाला. शब्द पाळावा झा अंकल. ओके नाही ना. शेवटचा चेंडू ओके वाईट बॉल. 13 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता म्हणजे 10चा रन रेट. म्हणजे त्यांनी रन रेट असा कमी केलेला, जो संजूजी 12चा रन रेट होता त्यांनी 10वर आणलेला आहे. बघा शेवटच्या चेंडू मध्ये धीरज आपल्या संघासाठी काय करतायत, मोठा फटका मारतायत का नाही. वाईट बॉल, अजून एक वाईट. विनय चव्हाण असं वाटतं यांच्यावर प्रेशर आलेलं आहे का कोणाचं प्रेशर घेतलंय ते कळत नाहीये. 43 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हर आपलं 2 ओव्हर 5 बॉल. ओ शॉट आहे, चौकार. आता 12 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता फक्त. अरे संपलं नाही. कॅप्टन 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 अति उत्साही बनू नका कॅप्टन. कॅप्टन कॅप्टन खूप उत्साही झालेला आहे तुम्ही. चेंज करणं गरजेचं नव्हतं, गरज नाही. तो सिंगल डबल चालू आहे त्याची. 12 बॉल 15 धावा पाहिजेत. संघासाठी किती धावपळ करतायत आपले झा अंकल बघा. स्वतः धावत जाऊन त्यांनी काहीतरी राहुल यांना कान मंत्र दिलेला आहे. परत येण्याचा कान मंत्र दिला आहे का काय माहित नाही, पण बघूया. नाही नाही पण सिंगल ग्राउंड मध्ये उभा आहे ना, तो डॉट नाही गेला, डॉट गेला नाही. उत्कृष्ट शॉट. चालेल. 11 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. म्हणजे असे कट्टर विरोधी असे मला सोमी त्यांचं दर्शन होत नाही, कुठं दिसत नाही ते मैदानात. ओके दुसरा चेंडू. अरे वाईट बॉल. 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. नाही 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 नियम चेंज झाले. विनयजी तुम्ही मागच्या टुर्नामेंटला नव्हता त्यामुळे तुम्हाला नियम चेंज झालेला माहित नाहीये. नाही 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 नियम चेंज केलेत त्यांनी, नियम चेंज केलेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच तुम्ही तुमचा निर्णय देऊ शकता. पंच पंच प्लीज प्लीज विनय यांना विनंती आहे, त्यांनी पंचांना निर्णय देऊन द्यावे. नो बॉल असं फ्रीट असं मला असं वाटतं आपले इंटरनॅशनल अंपायर यांनी इशारा करावा फ्रीटचा. अण्णा खूप फ्रीट आहे. 2 टप्पा नो बॉल. प्रमोदजी 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 2 टप्पा नो आहे. प्रमोदजी पंचांचा निर्णय अंतिम राहील. कमॉन इंडिया वाद घालू नका. सोमित पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच तुम्ही तुमचा निर्णय द्यावा. प्लीज प्लीज पंचांनी निर्णय द्यावा. पंचांना नो बॉल. पंचांनी नो बॉलचा इशारा दिलेला आहे. शोभित नियमाप्रमाणे नो आहे. नो आहे. नो नियमाप्रमाणे नो आहे. अंपायरनी नो दिलेला आहे. विचार विनिमय करून त्यांनी नो दिलेला आहे. त्यांना नियम माहित नव्हते.
प्लीज प्लीज थोडं थांबा. वाद घालू नका प्लीज प्लीज. सुमित आणि प्रमोद यांना विनंती आहे, पंचांशी वाद घालू नका. खरंच विनंती आहे. एवढा सुरेख चाललेला सामना काही गोष्टीमुळे तर हे नका करू त्याला. पंचांचा निर्णय अंतिम. त्यांनी नो बॉलचा इशारा केला आहे. पंच फ्री हिट आहे ना? ओके, पंचांचा फ्री हिटचा इशारा. बघूया काय करतायत धीरज. नो बॉल दिला आता. नो बॉल दिला. किती रन पाहिजे? नो बॉल द्या. नो बॉल वाईड आहे. नो बॉल. नो बॉल द्या. दिला का नो बॉल दिला? शॉट आणि फ्री हिटचा पुरेपूर वापर केलेला आहे. किती झाले? 55 झालेले आहेत आणि फक्त 7 रनांची आवश्यकता आहे. 7 रन. बॉल 2 झाले. 62. 10 बॉल 7. एक पहिला बॉल सिंगल काढली ना. 7 55 झाले. 62 टू विन. 56 धावा झालेल्या आहेत. एक 9 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. असं वाटतंय इथं मॅच जिंकण्याच्या खुशीपेक्षा सतीश अंकलला 500 रुपयाची खुशी जास्त आहे. चला चला 500ची करकरीत नोट येऊ दे आमच्याकडं. वाईट चेंडू. 9 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. अटीतटीच्या सामन्यामध्ये असं कधीच घडलेला न सामना. म्हणजे ज्या प्रत्येक टुर्नामेंटला जी टीम बाहेर जाते ती टीम यावेळेस फायनलला गेलेली आहे. ते म्हणून आपल्याला काय करायचं? आपल्या इथं कॉमेंट्री करायची. आम्हाला कॉमेंट्री करायची, एंटरटेन करायचं. मॉर्निंग क्रिकेटच्या इतिहासामध्ये कधी न घडलेली गोष्ट घडलेली आहे. हाय व्होल्टेज सामना आहे. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. भरपूर वेळानंतर डॉट चेंडू आलेला आहे. व्हाईट चेंडू नंतर 3 ओव्हर नंतर 8 बॉल 5. 8 चेंडू आणि 5 धावा. ओके, 7 चेंडू आणि 5 धावा. अरे काय, परब अंकासाठी एक 4 रन तरी ठेवा. त्याने काय केलं माहितीये का? ओव्हर एक 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. काय बोलायचं का तुला? बोलू शकतोस. नाही तुम्हाला काय बोलायचं बोलू शकता प्लीज. निखिलजी एक तुमच्या मनोगत व्यक्त करा. फक्त 4 रन. ज्या अंकल यांनी 500ची करकरीत नोट आमच्याकडे आणून द्यावी प्लीज, विनंती आहे. बॅटिंग राहुल यांनी शेवटपर्यंत सामना काय हे नाही केला. मी मगाशी बोललेलो जोपर्यंत धीरज बेहरा ग्राउंड मध्ये तोपर्यंत ते काय हे नाही होणार. बॉलरला धडकी भरली. बॉलरला मारून षटकार बनाता है बेहरा बॉलर को, क्योंकि उसका नाम है धीरज बेहरा. अरे धीरज यांचा असं वैयक्तिक स्कोर आलेला 10 बॉल 27. जर त्यांनी हा चौकार मारला तर किसन शिंदे पेक्षा 1 रन जास्त होईल त्यांचा. किसन शिंदेचे 30 रन आहेत. हा म्हणजे बोलतात ना ते मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये असणार आहे. पण मॅन ऑफ द सिरीज 27 3 षटकार 2 षटकार मारले. 2 6 मारले. 2 6 मारले. 2 मारले. दोन्ही तिकडे मारले 6. पण मार तुमचं कॅल्क्युलेशन चुकीचं. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. बघूया परब अंकल आपल्या संघासाठी काय करतात.
काय करतायत. पहिला चेंडू. ओ आले 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 500 रुपये. प्लीज प्लीज जहांकल 500 रुपये. जहांकल 500 रुपये. तिकडे नाही इकडे 500 रुपये. नाही 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 कॅप्टनच्या हातात आलोय. हा मग चालेल 500 रुपये. 1000 रुपयाची देणगी ज्या अंकल कडून आलेली आहे. 500 रुपये धीरज साठी. उत्कृष्ट बॅटिंगचा नजारा केलेला आहे धीरज बेहरा यांनी. 500 रुपये कमवलेले आहेत आपल्या